यज्ञ आणि नामसप्ताह राज्यात देशात सर्वत्र आयोजित केलेला आहे। त्या प्रित्यर्थ आपण आदल्या दिवशी म्हणजे 19 एप्रिलला राज्यात देशात आणि जगामध्ये एकाच वेळी अखंड जप यज्ञ नाम सप्ताह करण्याची संधी आपणाला मिळालेली आहे। बरीच काही केंद्र अशी दुर्लक्षित आहेत की ते फक्त दत्त जयंतीचाच सप्ताह करतात, स्वामींचा करतच नाही। तशी जी केंद्र इथे आली असतील त्यांनी कृपया हात वरती करावे, जे नाम सप्ताह स्वामींचा करत नाही ते कोणी हात वरती केलेला दिसत नाही। परंतु आम्ही गुजरातमध्ये ऐकलं, सुरतमध्ये स्वामींचा नाम सप्ताह ते का करत नाही ते बडोद्यावरून कारण कळते। स्वामी बडोद्याला गुजरातमध्ये जायला का नाकारतात आजही, त्याचं कारण आमचे कापुरे सांगते। म्हणून कळकळीचं निवेदन आहे गुजरातच्या लोकांना की तुमच्यावर महाराज का नाराज आहेत याची पूर्वपीठिका स्वामी चरित्रात आलेली आहे, 5व्या 6व्या अध्यायात आलेली आहे। म्हणून पुन्हा एकदा ही नाराजी जर दूर करायची असेल तर तुम्हाला एक वेळी दत्त जयंतीचा नाम सप्ताह केला ठीक, परंतु स्वामींचा नाम सप्ताह करावाच लागेल ही अट बंधनकारक आहे। बरेच जण सांगतात की उन्हाळा फार आहे, असं आहे तसं आहे, परंतु त्यात आपण श्री गुरुचरित्र वाचकांना एक सवलत दिलेली आहे। खानदेशमध्ये तापमान खूप असतं आम्हाला मान्य आहे, म्हणून त्यांनी भोपाळीच्या आत गुरुचरित्र जर संपवलं सकाळी 6 ते 8 तर उर्वरित वेळ आपणाला पुढील सेवेला देता येईल। हा त्यात थोडासा उन्हाळ्यामुळं बदल आपण करण्याला हरकत नाही, परंतु सप्ताह सप्ताहाच्याच पद्धतीत झाला पाहिजे, त्यात कुठलीही उणीव असता कामा नये। सर्वात महत्वाचं प्रहरे सेवा ही अति महत्वाची आहे, म्हणून त्यात दिवसाचे प्रहरे माता भगिनी करतात, रात्रभराचे प्रहरे पुरुष प्रतिनिधी करतात आणि प्रहऱ्यांना अनन्यसाधारण महत्व आहे। एक वेळी गुरुचरित्र नंतर वाचता येईल, प्रहरे मात्र हे त्याहीपेक्षा महत्वाचं साधन आहे, म्हणून आपण प्रहरेशी तडजोड करू नये हे कळकळीचं आव्हान आहे। म्हणून या 20 ते 6 या 6-7 दिवसात आपल्या अंकामध्ये कुठला या कधी करायचा त्याची इत्तम बातमी त्यात दिलेली आहे की आदल्या दिवशी म्हणजे 19 तारखेला इथे येण्यापूर्वी आपल्या केंद्राचा प्रतिनिधी ग्रामदैवतांचा सन्मान करेल। आपल्या गावात जी काही ग्रामदैवत आहेत त्यांची यादी आपण कायमस्वरूपी करावी आणि वर्ष पाडव्यासह होणाऱ्या नामसप्ताह प्रसंगी आपण त्यांचा सन्मान करावा। त्यांना एक हार नारळ खडीसाखर अर्पण करून त्यांना विनंती करावी की आमच्या गावामध्ये स्वामींचा अखंड जप यज्ञ नामसप्ताह आहे, त्या नामसप्ताहाला तो सुव्यवस्थित होण्यासाठी आपला आशीर्वाद आपण पाठवा अशी विनंती करायची। आपण या असं म्हणायचं नाही, तुमचा आशीर्वाद पाठवा। पूर्वाश्रमी 50 वर्षात काय झालं, काही आमचे अनपढ लोक असायचे,